विजय थालापतीने घेतलेले हे 3 निर्णय महाराष्ट्रात सुद्धा लागू व्हायलाच हवे। नंबर 1, तामिळनाडूमध्ये जे बाबासाहेबांच्या मूर्तीला कोणी तोडले तर त्याला 1 वर्षांची शिक्षा, 10 लाख रुपये फाईन आणि सरकारी नोकरीतून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला काढून टाकले जाईल। विजय थालापतीने संपूर्ण राज्यात फरमान जाहीर केले, जर कोणी बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तोडेल तर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सरकारी नोकरी जातील आणि भविष्यात कुणालाच सरकारी नोकरी मिळणार नाही। नंबर 2, नेत्यांचे वाढदिवस असो, लग्न असो किंवा पक्षातील हेराफेरी, कोणाच्याच फोटोचे बॅनर आता राज्यात लागणार नाहीत। ज्या व्यक्तीच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक घालण्यात येत होता त्यांनी जनतेला त्रास व्हायला नको म्हणून संपूर्ण राज्यात बॅनरबाजी बंद केली। आणि नंबर 3, मुख्यमंत्र्यांना कॉल करा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा। भ्रष्टाचार रोखण्यासाठी विजय थालापतीने एक नंबर जाहीर केला आणि सामान्यांना सांगितले, जोही अधिकारी तुम्हाला लाच मागेल त्याची कंप्लेंट करण्यासाठी सरळ मला कॉल करा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा। आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले, भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही। आता तुम्ही सांगा, हे सर्व नियम आपल्या राज्यात करायला हवेत का?